तर तिकडे अकोल्यातील महान काटेपूर्णा प्रकल्पात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन जलसाठा हा कमी होतोय। सध्या 22.64% जलसाठा एवढा शिल्लक असून पाऊस लांबला तर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कुठेही पाण्याचा अपव्यय होत असेल तर संबंधित जलसंपदा विभाग किंवा महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबत संपर्क करावा असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अकोला जिल्ह्याला काटेपूर्णा या महान प्रकल्पातून पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणातून आता पाण्याच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे। दरम्यान पाण्याच्या या बाष्पीभवनामुळे आणि उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात या पाण्याची पातळी कमी झालेली आहे। आता सध्या या महान धरणामध्ये 22.64% पाणीसाठा आहे आणि त्यामुळे आता मोठी पाणी टंचाई भासण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। दरम्यान आता आपण या महान धरणावर आहोत आणि या धरणाचं आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची म्हणजे घट होत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत महान धरणातील या ठिकाणचे अधिकारी पाठक सर आहेत। सर नमस्कार, काय सांगाल तुम्ही पाण्याची आता तीव्रता जाणेल काय सांगाल? आज रोजी काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 19.55 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 22.64% पाणी साठा उपलब्ध आहे। पण उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे पाण्याच्या जलाशय पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे। तरी पाटबंधारे विभागाच्या वतीने मी सर्व नागरिकांना आणि पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना असं आवाहन करतो की शक्यतोवर पाणी नाश टाळावा, काटकसरीने पाण्याचा वापर करावा आणि नागरिकांनाही आवाहन करतो की नागरिकांना जिथं कुठं पाण्याचा अपव्यय होताना दिसत असेल तिथं संबंधित यंत्रणेला पाणी पुरवठा कर्मचारी असतील किंवा पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील यांच्या त्वरित लक्षात आणून तो पाणी नाश जो होते तो टाळण्याचा आपण प्रयत्न करावा। दरम्यान पाणी पुरवठा व्यवस्थित जर वापरला नागरिकांनी तर पाण्याची टंचाई भासणार नाही असं पाठक सरांनी सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, महान, बार्शी टाकळी, अकोला।